आजचा आपला मॅसिव्ह 3 BHK लक्झुरियस फर्निचर प्रोजेक्ट। जेलरोड साइट एरिया मध्ये मिस्टर विशाल बर्वे यांचे इथे, जिथे आपण हा एकदम मॅसिव्ह प्रोजेक्ट पूर्णपणे कंप्लीट केला आहे। आज आपण त्यांच्याकडून माहिती करून घेणार आहोत की त्यांनी हा प्रोजेक्ट बनवण्यासाठी किती त्यांचे आयडियाज होते, कसे त्यांच्या कॉन्सेप्ट होत्या। आज आपण हे त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। हॅलो, नमस्कार सर। तर सर्वात आधी असं सांगा की हा प्रोजेक्ट जेव्हा बनवत होते तुम्ही, तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये किती सारे क्वेश्चन होते आणि किती सारे आयडियाज होते जे तुम्हाला इम्प्लिमेंट करायचे होते? पहिलं असं आहे का, मला फेसबुकद्वारे कळालं का आपलं कंपनी आणि कंपनीची क्वालिटी भरपूर बघितली, भरपूर तुमचे प्रोजेक्ट चालू आहे, भरपूर साईट चालू आहे, तर त्याच्यात मला क्वालिटीज वगैरे आवडली। त्यानंतर कंपनीशी मी संवाद साधला, भेटलो कंपनीत। तुमच्या कंपनीमध्ये चांगले आयडियाज, चांगले माणसं आहे तिथं आयडियाज देणारे वगैरे वगैरे। आणि कंपनीमध्ये मला तुमच्या जे मॅन्युफॅक्चरिंग जे आहे का तिथं घेऊन गेले, फॅमिली आम्हाला सर्व दाखवलं, तुमच्या मशिनरी वगैरे ते सर्व काही ते आम्हाला आवडलं। त्याच्यानंतर आम्ही सर्व कुटुंबाने निर्णय घेतला का तुम्हालाच प्रोजेक्ट द्यायचा बनवण्यासाठी। तर त्याच्यात आमच्या आयडियाज होतात भरपूर, काही स्वप्न असतात भरपूर। त्याच्यावर तुमचे कारपेंटर वगैरे, तुमचे जे ऋषी साहेब सर आहे वगैरे, त्यांनी भरपूर सहकार्य केलं। टीव्ही युनिटचं छान सुंदरपैकी बनवलं। त्याच्यानंतर आपले बुद्धा स्टॅच्यूज वगैरे सुंदरपैकी, किचन, बेडरूम सर्व डिझाईन दाखवले छानपैकी। छान वाटलं, किचन पण छान बनवलं आहे, सर्व ऍडजस्टमेंट त्याच्यात दाखवलं, फर्निचरमध्ये ट्रॉल्या वगैरे पण छान व्यवस्थित केलंय, म्हणजे बाहेर असं काहीच हे दिसत नाही का, सर्व एकदम मॅनेज झालं आणि आवरायला पण सोपं जातं। हो, बरोबर आहे। जेव्हा पण आपण फर्निचर बनवतो, आम्ही नेहमी सांगत असतो की आपल्या प्रेफरन्स अकॉर्डिंग बनवलं पाहिजे। तर हाच आहे आजचा आपला पूर्ण प्रोजेक्ट। यामध्ये क्लायंटच्या आपण पूर्ण प्रेफरन्स आधी माहीत करून घेतले, त्यांचा कम्फर्ट झोन काय आहे, त्यांचे फेवरेट कलर्स काय आहे, त्याच अकॉर्डिंग आपण पूर्ण 3D डिझाईन बनवला आहे। तर सर, तुम्ही जो लिव्हिंग प्लॅन केला होता त्याबद्दल सांगा की तुमच्या डोक्यामध्ये जशी कॉन्सेप्ट होती ती एकदम खरोखर उतरली आहे का? जी माझ्या डोक्यामध्ये जी होतं का, ते तुमच्या कंपनीचे कारपेंटर जे होते ना, सुंदरपैकी त्याच प्रमाणात डिझाईन मध्ये उतरवलेले, सुंदर छान उतरवले आणि कोणत्याही प्रकारचे काहीच आम्हाला अडचण आलेलं नाही। जसं आहे तसंच उतरवलं आणि जसं आहे तसंच बनवलं सुंदरपैकी, त्याच्यात कुठल्याही प्रकारची तक्रार नाही। आणि आजच्या प्रोजेक्ट बद्दल जर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आजचा जो प्रोजेक्ट आहे ह्यामध्ये आपण पूर्ण स्पेस मॅनेजमेंट केला आहे। जे आपल्या घरातले कोपरे आहेत, जिथे आपण आपली जेवढे स्टोरेज मॅनेज करू शकतो त्यानुसार आपण ही पूर्ण प्रोव्हिजन केली आहे। आणि आपले जे क्लायंट आहेत त्यांची अशी रिक्वायरमेंट होती की त्यांना लिव्हिंग मध्ये 2 स्पेसेस हवे होते, जसे की टीव्ही युनिटची स्पेस आणि त्यांना इथे एक बुद्धा स्टॅच्यू हवा होता। त्यासाठी त्यांना एक टीव्ही युनिट सारखीच प्रोव्हिजन करायची होती, त्यामध्येही पूर्णपणे कस्टमायझेशन करत आपण एकदम सुंदर प्रकारे इथे एक डिझाईन दिला होता। ऑब्विसली आपले जे क्लायंट आहेत त्यांचीच ही चॉईस होती। आणि जे रेस्ट ऑफ द बेडरूम्स पण आहेत त्यामध्येही भरपूर प्रमाणात कस्टमायझेशन केलं आहे। सरांचं मी खूप कौतुक करेल की त्यांनी हा जो प्रोजेक्ट आहे इतका ब्युटिफुली एक्झिस्ट केला आहे। तर आम्हाला पण एक असा चांगला एक्सपिरियन्स बघायला मिळाला।